कशाची लागवड करत आहे तुम्ही सध्या? हो का? आवळ्याची. हो का? कधीपासून लावलेले आहे ते? आता 1 महिना झाली लावली. हो का? तुमचे नाव काय? निर्मला. तुम्ही कधीपासून काम करता इथे? 10 वर्ष. आणि कशाचं हो रोप का? लावून राहिले सध्या? कांचनचं. कशी लागवड करतात त्याची? अगोदर माती भरतो, शेणखत भरतो, नंतर बी टोकतो. मित्रांनो, कोराडी रोपवाटिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत, जे की देऊळगाव माळीला आहे. देऊळगाव माळीचं धरण तुम्ही पाहू शकता. धरणाच्या पायथ्याशीच अतिशय सुंदर अशी बहरलेली रोपवाटिका तुम्ही बघू शकता. आणि हे सुंदर सगळ्या प्रकारचं, मला वाटतं हे सागवानाचं रोप आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सागवानाचं रोप वाढवण्यात सरकटे साहेबांना यश आलेलं आहे. आणि 5 जूनच्या पर्यावरण दिनी अतिशय चांगल्या पद्धतीचा पर्यावरणाचा संदेश यांनी आपल्या कृतीमधून दिलेला आहे. तर आपण साहेबांशी काही रोपाबद्दल चर्चा करूया. सर, या नर्सरीमध्ये, या रोपवाटिकेमध्ये किती प्रकारचे रोप आपण असे तयार करतो? आपण या रोपवाटिकेमध्ये तकरीबन आपण 27 प्रजातीचे रोप आज रोजी तयार केले. जसं आपले नैसर्गिक रोप, जसं वड, पिंपळ, मातृभूमी रोप, आंबा, साग, म्हणजे जे आपल्या विभागात, आपल्या एरियात जे रोपं येतील त्याप्रमाणे रोपं मोठ्या प्रमाणात आपण तयार केली. जसं बोर आहे, बोरीचं झाड, लिंब, साग, करंज, कांचन, हातगा, आपण दिसतो हातगा सुद्धा आहे, चिंच आहे, बहाळा आहे. म्हणजे वनस्पती सुद्धा आपण वनस्पती रोप, औषधी रोप, औषधी वनस्पती सुद्धा सुद्धा आणि हे जे डोलदार झाडे असतात हे सुद्धा आपण लावले. तयार करतो. म्हणजे आपल्या परिसरात जे जास्तीत जास्त ज्यांचा उपयोग होतो आणि इझी गोईंग मध्ये जे रोप वाढतं, आपण त्याची इथे उत्पादन करतो. बरोबर. बरोबर आहे. आता हे रोप पोसत असताना 45च्या अपॉन टेम्परेचर यावर्षी गेलेलं आहे. ते अशा परिस्थितीत तुम्हाला चॅलेंजिंग खूप आले असतील. चॅलेंजिंग जसं यावर्षी पाण्याचं जसं दिवसाआड पाणी देणं पडलं, मजूर बी उपलब्ध आहे, पण दिवसाआड पाणी देताना त्यांची पाण्याची महत्वाची काळजी घेणं, जसं लहान लेकराची आपण काळजी घेतो त्याप्रमाणे याची काळजी घेणं. आणि याच्यात एक आनंदाचं क्षण म्हणजे सर, आपण या ड्युटीवरून एक माजी सैनिक असल्यामुळं मला खूप याची आवड आहे. आणि घरी जसं काम करतो त्याच प्रकारे मी इथे सुद्धा काम करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही एक आर्मी मॅन आहे. हो. हा, देशसेवा मुळात तुमच्या मनाशी रुजलेली आहे आणि रक्तात भिनलेली आहे. मग आता देशसेवा तुम्ही सरहद्दीवर केली, इथे तुम्ही वृक्ष सेवा करून राहिले. तर ह्या अबोल वृक्षांची सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप आनंद येतो. आणि आज या काळाची गरज आहे. जेवढे आपण आज उष्णता मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तर प्रत्येकानं घरोघरी, शेतामध्ये माझं 5 जूनचा संदेश आहे आपल्या मार्फत. आपले खूप खूप धन्यवाद मानेन की सगळ्यांना पोहोचू द्या. आपल्या रोपवाटिकेत मुबलेक प्रमाणात रोप उपलब्ध केलेले आहे. इथून 5 जूनला प्रत्येकाने जर रोप दिलं तुम्ही द्यायला तयार. मित्रांनो, अतिशय महत्वाचा संदेश जो आम्हाला द्यायचा होता तो सरकटे सरांनी दिलेला आहे की 5 जूनला पर्यावरण दिनानिमित्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रोप लागलं तर देऊळगाव माळी येथे येऊन धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोराडी रोपवाटिकेमधून तुम्ही रोप घेऊन जाऊ शकता. रोप लावत असताना काळजी घ्या, जशी यांनी लहान बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतली. देश सेवा करत असताना आपल्या कर्तव्यात कुठेही न काम चुकारपणा त्यांनी केलेला नाही. तेव्हा इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या कामाची पावती आणि प्रचिती ही या हिरवळमधून आपल्याला दिसते मित्रांनो. आणि ही हिरवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी, आणि ही जो तापमानाचा उच्चांक वाढलेला आहे, गाठलेला आहे, त्यामुळं आज लोकांना उष्माघाताचा स्ट्रोक बसून अनेक लोक मरत आहे आणि मरण यातना सुद्धा भोगत आहे. गरमी एवढी भीषण झालेली आहे की रात्रीला कूलर, एसी सुद्धा काम करत नाही आहे. अशा परिस्थितीत एक छान संदेश त्यांनी दिलेला आहे, वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा. तर धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या वरिष्ठ सुद्धा अधिकाऱ्यांची मला खूप खूप साथ आहे. माझे वरिष्ठ अधिकारी विपुल राठोड सर, DFO, माझे वन परिक्षेत्र अधिकारी नवीन सरनाईक सर, वन परिक्षेत्र RFO आपले सरोदे साहेब, आणि मी वनरक्षक, आणि माझे मजूर आता सध्या आपण बघितलेच आहे, त्यांची सुद्धा मला खूप मोठ्या मदत होते. त्यामुळं एक चैनी प्रमाणे आम्ही इथं काम करतो. मित्रांनो, क्रेडिट काढून घेणं हे संसाराचं नियतीचं कर्तव्य आहे. असं असताना सुद्धा आपल्या क्रेडिटमध्ये इतरांना सामील करणं म्हणजे हा मनाचा मोठेपणा असतो. आपल्या वरिष्ठासह आपल्या मजुरांना क्रेडिट देत आज एक मनाचा मोठेपणा सरकडे सरांनी दिलेला आहे. आणि मनाच्या मोठेपणासोबत एक चांगला संदेश सुद्धा आपल्याला दिलेला आहे, वृक्ष लावा, वृक्ष वाचवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास वाचवा. धन्यवाद. इथे अनेक दिवसापासून काम करता, तर जे वेतन किंवा मानधन तुम्हाला पगार म्हणतात ते नियमित मिळते का?